पावसामुळे अनेक रस्त्यांमध्ये खड्डे पडले असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्याची पाहणी करण्याकरता आज सुधीर मुनगंटीवार थेट रस्त्यावरती आले आहे आणि या महामार्गाची पाहणी करताय। आपण बघू शकतो या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार स्वतः आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः खड्ड्यात उतरले आहे। खड्ड्यात उतरून ते अधिकाऱ्याशी बातचीत करताय, त्यांना पूर्ण माहिती देत आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। भाऊ, आज तुम्ही या ठिकाणी आले आहे, खड्ड्यामध्येच तुम्ही उतरले आहे स्वतः आणि पाहणी करता। मोठमोठे खड्डे या मूळ मार्गावरती पडले आहे, काय सांगाल? नाही, काही कॉन्ट्रॅक्टरांवर लायबिलिटी आहे की जेव्हा रस्त्यावर खड्डे पडतात, खड्डे पडूच नये याची काळजी घेण्याची। 5 वर्ष त्यांना जास्तीचे पैसे सरकार देते। काही रस्ते बीओटी मध्ये आहे, टोल वसूल होत आहे आणि लोकांचे या खड्ड्यामध्ये पडून मृत्यू होत आहे। मी तर या संदर्भात सरकारकडे मागणी करतोय की बीओटी करताना जसं 5 वर्ष तुम्ही त्याला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ठेवता 5 वर्षाचा, त्यासोबत मृत्यू कोणाचा झाला तर त्याला 50 लाख रुपये तातडीने मदत केली पाहिजे। खड्ड्यानी मृत्यू झाला तर बरोबर। माझ्या मतदारसंघात या मूळ रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टरचा 26 पर्यंत पिरियड आहे, टाइमपास करतात। 5 वर्षांनी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड संपून जातो आणि मग तो हात वरती करतो। या रस्त्यावर त्वरित हे खड्डे तर बुजवावेच लागतील, पण हा रफनेस इंडेक्स मोजून हा एकदम मोटरेबल करावा लागेल। ही जबाबदारी ते पाळत नाही आणि म्हणून आवश्यकता असेल तर आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही दाखल करणार। पण अशा प्रकारे दरवेळेसच खड्डे पडतात, म्हणून प्रशासन कोणी लक्ष देत नाही, अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येतं। याच्या कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे का? निश्चितपणे मी तर अशाच बिल आणतोय की याच्यामध्ये तर जेल सुद्धा प्रोव्हिजन केलं पाहिजे आणि लोकांचे मृत्यू होत आहे, जबाबदार कोण आहे त्याला? आज महाराष्ट्रामध्ये 2च गोष्टीमुळे रस्त्यावरचे मृत्यू होत आहेत, एक दारू पिऊन गाडी चालवणे किंवा खड्डे। आता तुम्ही स्वतः बघत आहात, या खड्ड्यावर मी उभा आहे, माझी उंचीच आपोआप कमी झाली। आता उद्या एक इथून हिरो होंडा वागा जात आहे, त्याची काही क्षमता नाही आहे कार घेण्याची, आणि या खड्ड्यात गेला तर त्याचा मृत्यू पक्का आहे, कोणीच थांबवू शकत नाही। आणि म्हणून मी कार्यकारी अभियंत्यांना सूचना केल्या, बीओटीचे रस्ते असतील किंवा जिथं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे DLF, त्याच्यामध्ये DLP, त्याच्यामध्ये ताबडतोब त्या ठेकेदाराकडून हे काम केलं पाहिजे। तर नगरचा ठेकेदार, अहिल्या नगरचा ठेकेदार येतच नाही, पाहतच नाही, त्याला काही घेणं देणंच नाही आणि म्हणून कडक कारवाई करावी। यावर आता आवश्यकता असेल तर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही दाखल करू। तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।